नमस्कार, मी विजय पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस। आपल्याला कल्पना आहे की काँग्रेसनी स्वातंत्र्य केल्यानंतर सर्व धर्म समभाव हेच उद्देश ठेवून भारत देशाची रचना चालू केली आणि भारत देशाला जे आजपर्यंत आपल्या पूर्ण जगामध्ये चांगल्या नंबरवर नेऊन ठेवलेलं आहे। भारताचं नाव शेतीप्रधान, इंडस्ट्रियल असे आणि संरक्षणाची जी त्यांची भूमिका आहे ती सुद्धा स्ट्रॉंग करून ठेवलेली आहे। आणि सुरुवातीला चीनचं युद्ध झालं, पाकिस्तानचं युद्ध झालं होतं। चीनच्या युद्धामध्ये कुठेतरी आपण धोकेबाजीने कमी पडलो होतो, पण त्यानंतर सुरक्षा आपली चांगली काँग्रेसने केली आणि आज जगामध्ये आपल्या सुरक्षाचं चांगलं नाव आहे। कल्पना आहे तुम्हाला की काँग्रेसने जेव्हापासून राज्य चालू केलेलं आहे आणि देशाला फार लौकिक असा देऊन जनतेला जो सर्व धर्म समभाव या उद्देशाने देश चालवला। सर्व मोमेडियन बंधू असतील, ख्रिश्चन बंधू असतील, जेवढे पण अल्पसंख्याक आहेत त्यांना इथे स्वातंत्र्याचा अभाव करून दिला की स्वातंत्र्य म्हणजे आपला तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो तुम्हाला मिळणारच। जे टिळकांनी जे बीजवाक्य केलं ते काँग्रेसने अंमलात आणून दाखवलं। पण आता तुम्हाला कल्पना आहे की जे बीजेपीचं सरकार आल्यावर, हे जुमले सरकार आल्यानंतर हिंदुत्वाच्या नावावरती यांनी जे राजकारण चालले आणि देशामध्ये जो असंतोषपणा माजवलाय त्याचा या 2024ला कुठेतरी खात्मा करायला पाहिजे आणि त्याच्याकरता पूर्ण भारतातली जनता तयार आहे। या इलेक्शनला तुम्हाला दिसून येईल। सर, एकीकडे तुम्ही संपूर्ण स्वातंत्र्योत्तर आणि स्वातंत्र्यापूर्वी भारताचा इतिहास सांगितला, त्यात काँग्रेसची भूमिका सांगितली, परंतु आता जे वातावरण सुरू आहे, धार्मिक पद्धतीने ज्या पद्धतीने टिप्पणी होते, शेरेबाजी केली जाते, भारतीयांना सुद्धा कुठे ना कुठे मनात राग आहे। मतपेटीतून हा मनातला राग व्यक्त होईल का? नाही, जरूर। तो 10 वर्ष त्यांचा जुमलेपणा चालून गेला, पण आता जनतेला आम्ही कालपासून आमच्या उमेदवार भारतीताई कांबळी यांची जेव्हा नालासोपारामध्ये महासभा घेतली, काल पूर्व भागात ग्रामीणमध्ये घेऊन त्यांना फिरलो, तिथे जनतेचा उत्साह पाहिला की बाबा ही जी सीट आहे ही निवडून आलीच पाहिजे आणि येणार, हा कालच्या माहोलमध्ये दिसून आलं। आणि वसईला सुद्धा आता जे स्थानिक वसईकर आहेत, जे जुने काँग्रेस नॅचरचे आहेत, ते सुद्धा किती वय असेल पण आता रस्त्यावर उतरायची तयारी त्यांची दिसून येत आहे। आणि पालघरची सीट जी आहे ती जवळजवळ 1 लाखाच्या दरम्यामध्ये निवडून येण्याची शक्यता दिसत आहे। पाटील साहेब, ज्या पद्धतीने आम्ही सर्वे केला, आताच आमचं भारतीयांशी सुद्धा बोलणं झालं, एक महिला उमेदवार आणि त्याच्या व्यतिरिक्त महाविकास आघाडी ज्या पद्धतीने अधिकृत उमेदवार त्यांनी घोषित केलाय, दुसरीकडे एनडीएचा उमेदवार अजूनही आलेला नाही, याचा फायदा नक्की होईल का? नक्की, की आज पालघरमध्ये एक सक्षम महिला उमेदवार उद्धवजी साहेबांनी इथे महाविकास आघाडीतनं दिला। त्यात महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी सुद्धा त्याला पाठिंबा देऊन त्याची निवड केलेली आहे। हा आमच्या पालघर सिटी फार म्हणजे गौरव वाटतो आम्हाला की त्यांनी महिला उमेदवार आम्हाला दिला। त्याबद्दल आमच्या कालच्या याच्यामध्ये सभेमध्ये महिलांची तिथे संख्या आम्हाला जास्त दिसून आली। महिलांना इतका उत्साह आलेला आहे की आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या दिल्लीचा महाविकासाचा झेंडा घेऊन आपली महिला जाणार आहे, त्याबद्दल आम्हाला फार आदर वाटतो। पाटील, शेवटचा प्रश्न असेल, पालघर सीटकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे, कारण की इथे कॉस्मोपॉलिटन भाग, मायनॉरिटी असेल, मेजॉरिटीमध्ये हिंदू असतील किंवा आदिवासी असतील, या सर्वांचा पाठिंबा प्रामुख्याने कोणत्या पक्षाला असेल? हा जो पाठिंबा बोलता तर मी बोलतो ना की महाविकास आघाडीचा आहे। आणि आता वसईला जे कुठेतरी काँग्रेस पूर्वीच्या मानाने जी कमजोर झाली होती आणि वसईची मतदान जे होणार आहे ते फार प्रायोरिटीने होणार आहे, त्याला फार महत्त्व दिलं जाणार आहे। आणि या टायमाला वसईमध्ये चांगलं मतदान होणार आहे। कमीत कमी वसईमध्ये महाविकास आघाडीची जी उमेदवार आहे आमची भारती कांबळी मॅडम, ती कमीत कमी 2.5 लाख मतं ही वसईमधून तिला मिळणार आहे आणि त्याच्यावरती तिचा विजयाचा झेंडा दिल्लीपर्यंत जाणार आहे।